5 जण आहे ना. ईदमध्ये शिरकुर्मा खायला देणं किंवा ईदमध्ये तो पठाणी ड्रेस घालणं किंवा मुस्लिम समाजाच्या धर्माची जी टोपी आहे तशी टोपी घालणं, याचा अर्थ काही धर्मांतर थोडीच होतो. धर्मांतरासाठी जी धार्मिक प्रक्रिया केली जाते ती केल्याचा काहीच आरोप नाही आहे आणि धर्मांतरणाचा कायदा महाराष्ट्रात नाही आहे. हे जे TCS कंपनीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये SITने आज 4 आरोपींना पोलीस कस्टडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. SIT जे तपास करतायत ते 9 गुन्हे जे आहेत त्यापैकी हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये एका पीडित पुरुषाने कंप्लेंट दिलेली होती. तर त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करणे, त्यांच्या धर्माचा अपमान करणे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे याबाबतचा हा गुन्हा होता. तर SIT तर्फे आम्ही माननीय कोर्टामध्ये हजर राहून हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पण दखल घेऊन या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन ते पण तपास करताय आणि इतर पण ज्या कुठल्या यंत्रणा आहे त्या पण या गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांची पण चौकशी सुरू आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सखोल तपास करणं आवश्यक असल्याने आम्ही माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज न्यायालयामध्ये 4 आरोपी हजर केले होते. त्या 4 आरोपींतर्फे वेगवेगळे वकील असल्यामुळे आज थोडासा युक्तिवाद जास्त वेळ चालला. तसंच आज प्रभारी न्यायालय होतं, ते नेहमीचं न्यायालय नव्हतं, त्यामुळे प्रभारी न्यायालयाला पूर्ण फॅक्ट सांगणं थोडंसं गरजेचं होतं. त्यामुळे युक्तिवादाला वेळ लागला, दुसरं काही कारण नाही आहे. आज न्यायालयासमोर आरोपी हजर केल्यावर पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याचा रिपोर्ट दिला आहे. त्याच्यावर सरकार पक्षाचा आणि आमचा युक्तिवाद झालेला आहे. युक्तिवादामध्ये आम्ही पोलीस कस्टडी देण्याजोगी काही कारणं नाही आहेत याबद्दल आमचं मत मांडलं आहे. आता या आमचं सगळ्यांचं ऐकल्यावर न्यायालय काय ऑर्डर करतं ते बघूया. अजून तर जस्ट आत्ता आर्ग्युमेंट झालेले आहेत, अजून काही मेहरबान न्यायालयाने हुकूम केलेला नाही आहे. आज ज्या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आला होता त्यातला जो फिर्यादी आहे तो पुरुष आहे. आजचा जो गुन्हा आहे त्यात पुरुष फिर्यादी आहे. तो गुन्हा रजिस्टर नंबर 166/2026 आहे. याच्यामध्ये त्याचे आरोप होते की बा मी तिथे कामाला आहे, मी यांच्यासोबत काम करत होतो आणि मला हे धर्माबद्दल सांगतात, इथपर्यंतच आरोप आहे. त्यापेक्षा वेगळं काही नाही. काही नॉनव्हेज खाऊ घातलं होतं असा प्रकार होता, त्या संदर्भात असा एक आरोप आहे की बा मला एकदा हॉटेलीत नेलं होतं आणि नॉनव्हेज खाल्लं होतं. आता ते खाल्लं होतं का खाऊ घातलं होतं हे तर आज नाही कोणी सांगू शकत. 3 वर्षानंतर फिर्यादी म्हणतोय. धर्मांतराचा प्रयत्न झालेला होता असंही फिर्यादी. धर्मांतराच्या प्रयत्नासारखं मला काही दिसत नाही. हे बघा, ईदमध्ये शिरकुर्मा खायला देणं किंवा ईदमध्ये तो पठाणी ड्रेस घालणं किंवा मुस्लिम समाजाच्या धर्माची जी टोपी आहे तशी टोपी घालणं, याचा अर्थ काही धर्मांतर थोडीच होतो. धर्मांतरासाठी जी धार्मिक प्रक्रिया केली जाते ती केल्याचा काहीच आरोप नाही आहे आणि धर्मांतरणाचा कायदा महाराष्ट्रात नाही आहे. TCS कंपनीच्या प्रकरणामध्ये आज 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. TCS प्रकरणातील 6व्या गुन्ह्यामध्ये या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. या 6व्या गुन्ह्यामध्ये एका पुरुषाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मांतराच्या मुद्द्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा घडल्याचं आरोपीचे जे वकील आहे त्यांनी 4 वर्षापूर्वी हा गुन्हा झालेला आहे आणि यानंतर आज इतक्या वर्षानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे तरी याच्यावरती कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येऊ नये, याला पोलीस कस्टडी मिळू नये असा युक्तिवाद हा आरोपीच्या वकिलांच्या वतीने करण्यात आलेला होता. परंतु सरकारी वकिलांनी त्यामध्ये पुन्हा युक्तिवाद केला. हा गुन्हा झालेला आहे, हा गुन्हा 4 वर्षापूर्वी जरी झालेला आहे तरी पीडित हा समोर येण्यासाठी जे सामाजिक गोष्टी आहे, सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक अनेक गोष्टी आहे, याला गृहीत धरून पीडित हा 4 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेला असल्याचं या सरकारी वकिलांनी त्यामध्ये युक्तिवाद करत पोलीस कस्टडी मागितली. न्यायालयाने आरोपींना
29 तारखेपर्यंत 6 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. तरी TCS प्रकरणामध्ये 6 दिवसाच्या पोलीस कस्टडीच्या चौकशीमध्ये नेमकं समोर काय येतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आज सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला, तसेच आरोपीच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला, हा युक्तिवाद साधारणतः 1 तासभर चालला. 1 तासाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने या आरोपींना 6 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. पोलीस कस्टडीत नेमका आरोपींची चौकशी केल्यानंतर SITच्या माध्यमातून नेमकं समोर काय येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन इसाक कुरेशीसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.